सोलापूरमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं याकरता मोर्चा निघतोय। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मागणी प्रकर्षानं केली जाते। सोलापूरमधली ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। सोलापूरमध्ये बंजारा समाज एकवटताना दिसतोय। एसटी मधूनच आपल्याला आरक्षण मिळावं याकरता बंजारा समाजाचा हा एल्गार। काल आपण जर पाहिलं तर बीडमध्ये देखील मोर्चा निघालेला होता। आज सोलापूरमध्ये हा मोर्चा निघताना दिसतोय। मराठवाड्यातला बंजारा समाज या मागणीकरता एकवटताना पाहायला मिळतोय। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा या मोर्चात सहभागी झालेले आंदोलक करताना दिसतायत। हातात आपल्या मागण्यांचे बोर्ड घेत फलक झळकवत या ठिकाणी मोठ्या संख्येनं बंजारा समाज रस्त्यावर एकवटल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तर पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी महिला देखील हाती बोर्ड घेत मोर्चात सहभागी। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, काल बीडमध्ये देखील असाच मोर्चा निघालेला होता। बंजारा समाज आता ठिकठिकाणी मराठवाड्यात आक्रमक होताना दिसतोय। लागवी निश्चितच पाहायला गेलं तर राज्यभरात जे आहे ते बंजारा समाजाकडून जे आहे ते भव्य जे आहे ते मोर्चे काढण्यात येत आहेत। सोलापुरात देखील जे आहे ते बंजारा समाजाकडून जे आहे ते मोर्चा काढण्यात आलेला आहे। बंजारा समाजाची एकच मागणी आहे की एसटी प्रवर्गातून जे आहे ते बंजारा समाजाला आरक्षण मिळावं आणि यासाठी जो आहे तो सोलापुरात जो आहे तो मोर्चा काढण्यात आलेला आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यातील व पर जिल्ह्यातील देखील बंजारा बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने जे आहे ते सोलापुरातील जे आहे ते या मोर्चात सामील झालेले आहेत। सोलापुरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जे आहे ते या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हे मोर्चाचं रूपांतर जे आहे ते सभेमध्ये होणार आहे। लागली तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।